नमस्कार मित्रांनो, स्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आणि कला आता त्या मार्केटमध्ये आलेले असतात आणि तेथे राहुल, गौरव आणि वेंडर आलेले असतो माळवीकर। तेव्हा आता अद्वैतचे लक्ष जाते। अद्वैत आता म्हणतो की खरे तू आता त्या वेंडरला शोधते ना, आणि तो बघ। तेव्हा आता कलाही लक्ष देते। कलाला आता वेंडरला बघून तर धक्काच बसतो। कला म्हणते की हो, हा तर तोच वेंडर आहे। तेव्हा वेंडरने मात्र कला आणि अद्वैत या दोघांना बघितलेलं असतं आणि त्या दोघांना बघून आता वेंडर लगेच तेथून पळ काढतो। तेव्हा आता कलाही कसलाही विचार न करता लगेच त्या वेंडरच्या मागे धाव घेत असते। आता तो वेंडर आहे तर तो पुढे पळत असतात। आता बाजारातील जे काही सगळे लोक आहे तर ते सगळे बघत असतात। तेव्हा आता अद्वैत सुद्धा कलाच्या मागेच येत असतो, खरे आलो आलो करत। आणि आता जेव्हा वेंडर पुढे पळत असतो तर तेथे एका मडक्यावाल्याचं जे काही दुकान आहे तर त्यातून कला एक असा छोटंसं अगदी मडकं उचलते आणि जोरात आता ती वेंडरच्या पाठीमागून त्याला मारते। तेव्हा ते मडकं आता त्याच्या पाठीमध्ये लागल्यामुळे तो लगेच आता खाली पडतो। तेव्हा आता सर्वांसमोर तो आता कलासमोर हात जोडत असतो। तेव्हा आता कला त्याला विचारते की का पळत होतास। तेव्हा आता माळवीकर वेंडर आहे तर तो म्हणतो की हे बघा, मी काही केलेलं नाही, मला माफ करा। तेव्हा आता कलाही त्याच्यावर ओरडते। कला म्हणते की काय केलं नाहीस तू, मग तरी सुद्धा तू इतका पळत का होतास, त्याचं उत्तर दे। तेव्हा आता माळवीकर म्हणतो की हे बघा मॅडम आणि साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच काही केलेले नाही, म्हणून मी शपथ घेतो तुमच्या समोर, खरंच मी काही केलेलं नाही। त्यावर आता अद्वैत म्हणतो की खरे आपण याचं काही ऐकायचं नाही, त्याला आत्ताच्या आत्ता पोलिसात आपण घेऊन जाऊयात। तेव्हा आता लगेच माळवीकर म्हणत असतो की हे बघा साहेब, तुमचा काहीतरी नक्की गैरसमज होतोय। तेव्हा आता लगेच अद्वैत असं म्हटल्यानंतर तो आणखीनच घाबरतो आणि म्हणतो की हे बघा साहेब, मी काही केलेले नाही। तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की अरे मग ती जे काही विचारते त्या प्रश्नाचे उत्तर दे, का तू काहीच केलं नाही असं म्हणतो। तेव्हा कला त्याला सर्वांच्या समोर विचारते की तू येथे बाजारात का आलास। तेव्हा आता लगेच माळवीकर म्हणतो की हे बघा, मला विनाकारण ओढलं जातंय आणि हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा साहेब, मी काहीच केलेले नाही। त्यानंतर आता कला म्हणते की हे बघ, आता चांदेकर हा काही ऐकून घेणार नाही, आपण याच्यावर विश्वास ठेवायला नकोय, याला आपण पोलिसांच्या ताब्यात देऊयात। तेव्हा आता माळवीकर हात जोडतो आणि म्हणतो की अहो पोलीस खरंच नकोय, ताई प्लीज मी तुमच्या पाया पडतो, परंतु प्लीज तुम्ही पोलिसांना बोलू नका। म्हणून तो कलाचे हात जोडून विनवण्या करायला सुरुवात करतो। खरंच मी काही केलेले नाही आणि चांदेकर साहेब तुम्ही तरी मला समजून घ्या, तुमचा काहीतरी गैरसमज होतो। तेव्हा आता कला म्हणते की काय गैरसमज होतोय, ती काही झाले तरी मी आता पोलिसांना फोन करणारच। म्हणून कला आपला मोबाईल बॅगच्या बाहेर काढते। तेव्हा आता माळवीकर म्हणतो की मॅडम प्लीज असं करू नका, अहो ताई, मी तुम्हाला ताई म्हणतो, प्लीज तुम्ही पोलिसांना फोन करू नका आणि साहेब तुम्ही तरी सांगा की खरंच अहो मी काही केलेले नाही। तेव्हा आता कला लगेच आता पोलीस स्टेशनमध्ये फोन करते आणि पोलिसांना फोन करून सांगते की हे बघा, मी कला चांदेकर बोलते। चांदेकर आणि ज्याची काही आता ही चांदेकर संदर्भात केस आहे त्या संदर्भात एक असा संशयित आरोपी सापडलेला आहे आणि तो आमच्या सोबतच आहे, त्याला आम्ही पकडलेला आहे आणि सध्या आम्ही मनीष मार्केटमध्ये आहोत। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जर येण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर लगेच या, इकडे येऊन मात्र तुम्ही त्या संशयित आरोपीला ताब्यामध्ये घ्या। त्यानंतर आता इकडे सोहम हा रजनीला सर्व काही सांगत असतो की हे बघ, बाबांनी मला आता जे काही सांगितले, मग तूच सांग की मला हे सर्व कसं पटेल म्हणून। त्यामुळे किती काही झाले तरी सुद्धा मी अनामिकाशी असं नाही वागू शकत। आणि हे बघ आई, जरीही बाबा तुझ्याबरोबर जे काही वागत आहे असं तरी सुद्धा ते चुकीचं आहे। बाबांनी मला आता अनामिकेशी जे काही वागायला सांगितलेले आहे तर ते चुकीचंच आहेच, परंतु तुझ्याबरोबर सुद्धा त्यांनी असं वागायला नकोय। तेव्हा आई मला माफ कर, प्रश्न फक्त तुमचा नाही, माझा आणि अनामिकाचा सुद्धा आहे। मला खरंच हे कळत नाही की अनामिकाशी जे काही मी वागतो ते बरोबर आहे की चुकीचे आहे। त्यावर आता सोहमचं सगळं काही बोलणं ऐकून आता रजनी त्याला म्हणत असते की हे बघ सोहम, आजपर्यंत तुला जे काही मिळालेलं आहे त्यातच तू समाधान मानत राहिलास, पण आता मात्र जे काही समोर येईल ते गोड मानलं पाहिजे, असं नाही चालणार। अरे शेवटी तुला तुझा विचार करावा लागेल, तुला तुझा स्टँड घ्यावा लागेल आणि हे बघ तू अनामिकेचा खूप जास्त विचार करतो, सगळं काही मला दिसते आणि हे बघ नात्यातील जे काही गुंते आहेत ते स्वतःला सोडावे लागतात। तेव्हा तिथे आवा येतात तर सोहम आता रजनीला म्हणतो की आई मी आलोच। आता सोहम बाजूला निघून जातो। तेव्हा आता रजनी ही आबांसमोर येते। तेव्हा आबा आता रजनीला विचारतात की रजनी अगं सर्व काही ठीक तर आहे ना। तेव्हा आता रजनी सांगते की आबा हे बघा, मला सोहमच्या संसाराची खरंच खूप काळजी वाटते। तुम्ही जो काही शाप सांगितलेला आहे तो शाप जर खरा ठरला तर यामुळे मला खरंच खूप टेन्शन येते।
काही उद्ध्वस्त होईल तेव्हा आता आबा समजावतात. आबा म्हणतात की रजनी हे बघ, तू काही काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. त्यानंतर आता इकडे कलाने पोलीस बोलून घेतलेले असतात आणि माळवीकरला पकडतात आणि ते पोलीस पकडून घेऊन जातात. आणि तेवढ्यात अद्वैतचा फोन येतो आणि रोहिणी सुद्धा आता तेथे बाहेरच येत असते. तेव्हा लगेच आता आबा रजनीला म्हणत असतात की रजनी मी आहे, तू नको टेन्शन घेऊ. आणि आता अद्वैतचा फोन उचलतात आणि बोल असं म्हणतात. फोन स्पीकरवर असतो आणि तेवढ्यात तेथे सरोज सुद्धा येते. तर आता अद्वैत सांगायला सुरुवात करतो की आबा हे बघा, आपल्या केसच्या संदर्भात जो काही टेंडर होता तर तो आता सापडलेला आहे. तेव्हा आता ते ऐकून तर रोहिणीच्या पायाखालची जमीन सरकते. आता अद्वैत सांगत असतो की जो काही तो हिऱ्यांचा व्यापारी आहे तर तोच आता आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. आणि त्याच वेळेस राहुल सुद्धा तेथेच आलेला असतो. राहुल सुद्धा आता दरवाजात उभा राहूनच हे सर्व ऐकतो. सरोज आणि रजनी यांना आनंद होतो आणि आबाला सुद्धा. परंतु रोहिणी आणि राहुलचे चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे होतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आबा हे बघा, तुम्ही कसलीही काळजी करू नका. सर्वात अगोदर आम्ही पोलीस स्टेशनला जातोय आणि तेथूनच आम्ही आता घरी येतोय. तेव्हा आता आबा म्हणतात की अरे अंबाबाईचा पाठिंबा तुझ्या मागे आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि कला आहे ना तुझ्या सोबत. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हो आबा, खरे तर माझ्या सोबतच आहे, आम्ही पोलीस स्टेशनला जातो आणि येतो लगेच. हे ऐकून तर आबांना खूपच आनंद होतो. रजनी लगेच आता देवाला हात जोडते. परंतु रोहिणी तर अगदी तिला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. आता नक्की राहुल पकडला जाणार म्हणून तिला खूप टेन्शन येते. रजनी म्हणते की हो ना, बरं झालं. तर आबा म्हणतात की हो, अद्वैतने एक चांगली बातमी दिली. तर रोज सुद्धा म्हणते की हो ना आबा, खरंच ही खूप मोठी बातमी आहे. तर राहुल पूर्णपणे आता घाबरतो, त्याचे होश उडतात. तेव्हा आता रोहिणी आपल्या मनात विचार करते की हा तर तोच वेंडर आहे की जो राहुलला भेटला होता. तेव्हा लगेच आता आबा रोहिणीला आणि राहुलला बघतात आणि म्हणतात की हो, आता आपल्या केसच्या संदर्भात जो काही वेंडर आहे ना तो अद्वैतला सापडलाय असं. तेव्हा आता रोहिणी नाटक करत मुद्दाम आता म्हणत असते की हो का, खरंच. आता थोडंसं हसण्याचं नाटक करते आणि म्हणते की खरंच अहो, ग्रेट न्यूज आहे आणि खरंच खूप छान आहे. तेव्हा लगेच आता आबा राहुलला आवाज देतात की राहुल, अरे तू बाहेर का उभा आहेस, आते की. तेव्हा राहुल धावत आत येतो आणि म्हणतो की आबा, मी तुमचं बोलणं ऐकलं आहे. दादा तर तेथे एकटाच असेल, मी एक काम करतो, मी तिकडे पोलीस स्टेशनला जातोय आणि तेथे तर माझी मदत होईल. तेव्हा आता आबा म्हणतात की नकोय, कला आहे त्याच्यासोबत, तू नको इतकी काळजी करू. तेव्हा आता राहुल म्हणतो की नाही आबा, हो ते दोघेच आहे आणि ते दोघे इतकं सगळं कुठे सांभाळणार बरं, नाही का. आता काही ना काही करून त्याला आता राहुलला तिकडे जायचे असते म्हणून तो तिकडे जाण्यासाठी आता हे सर्व नाटक प्लॅन करत असते. राहुल आता थोडासा घाबरल्यासारखा दिसतो आणि म्हणतो की नाही आबा, मी जातो, माझी थोडीशी मदत त्याला लागेल तिकडे. असे बोलून घाईने आता राहुल लगेच निघून जातो. त्यानंतर आता इकडे जो काही माळीकर वेंडर आहे तर तो आता पोलिसांसमोर म्हणत असतो की हे बघा, मी काही केलेले नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. इन्स्पेक्टर साहेब त्याला म्हणतात की हे बघ, आता निमूटपणे तुझं जे काही गुन्हा आहे तो कबूल कर. तेव्हा लगेच आता नाही तर काय करेल हे तुला माहिती नाही. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की थांबा, मी बोलतो साहेब. तेव्हा आता लगेच अद्वैत तर त्या माळीकरला म्हणत असतो की हे बघा, काही खरं आहे तर ते सगळं काही खरं सांग आणि त्यांना ॲक्शन घेण्यासाठी तू भाग पाडू नकोस. तेव्हा आता माळीकर म्हणतो की हे बघा साहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही केलेलं नाही म्हणून. तेव्हा आता कला म्हणते की हे बघा, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला होता, परंतु तुम्ही आम्हाला बघितलं आणि का पळत होतात. तेव्हा आता तो वेंडर म्हणत असतो की खरंच मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच निर्दोष आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो, तू निर्दोष आहे, मग सांगा की हे सर्व काय सुरू आहे. तर किती तू जे काही हिरे दिले होतेस तर ते चुकीचे दिले होतेस का, आणि तू जे काही हिरे दिले ते काही देताना वाटेत काही गडबड झाली का, आणखीन काहीतरी झाले म्हणून ते हिरे इतके खोटे आलेत, सांग ना नक्की काय खरं आहे. तेव्हा आता हा वेंडर म्हणत असतो की हे बघा चांदेकर साहेब, इतकी वर्ष झाले आपण एकमेकांबरोबर बिझनेस करतोय, मग कधी अशी चूक माझ्याकडून झाली का, मग माझ्यावर विश्वास ठेवा. आता जे काही आहे ते खरंच, मी तुम्हाला खरं सांगतो की मी काही केलेले नाही म्हणून. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो, मी सुद्धा तुला तेच म्हणतो की मी प्रत्येक वेळेस तुला जे काही देत आलो ते सगळं काही अगदी तुझ्याकडून घेत आलो, तर त्यात काही बदल नव्हतात. परंतु आत्ताच यावेळेस काय झालं असेल, का ते हिरे इतके बदलले गेले असतील. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब आहे तर त्या वेंडरवर खूपच भडकतात. जे काही साध्याप्रमाणे तुला प्रश्न विचारले गेले, फक्त आणि फक्त साध्यापणानेच आता उत्तर दे, नाहीतर मी तुला काय करेल हे माहिती नाही तुला, आणि सत्य तुझ्याकडून शेवटी वधूनच घेईल. मला एका प्रश्नाचे उत्तर दे की जेव्हा कला मॅडम तुझ्या शॉपवर आल्या होत्या तेव्हा तो कुठे गायब झाला होता. तेव्हा आता माळीकर म्हणत असतो की हे बघा साहेब, माझे नातेवाईक आजारी होतो म्हणून मी तिकडे गेलो होतो. त्यावर आता अद्वैत विचारतो की कोणते
नातेवाईक आहे त्यांचं नाव सांग। तेव्हा आता अद्वैत लगेच त्याची गचंडी धरतो आणि आता अद्वैतला इतकं टेन्शन आलेलं असते। तेव्हा तो अद्वैत त्याला धमकावत म्हणत असतो की हे बघ, जे काही खरं आहे तर ते सांग, नाहीतर माझे इतकं वाईट कोणी नसेल। एकतर तुझ्यामुळे माझीवर जे काही आरोप झाले तर ते झालेत आणि चांदेकरांच्या नावावर जो काही ठपका आहे तर ते सर्व तुझ्यामुळे झाले। चांदेकरांची बदनामी झाली तर ती केवळ तुझ्यामुळे। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब, कला हे सर्वजण अद्वैतला शांत बसवत असतात, परंतु अद्वैत आता ऐकायला तयार नसतो आणि तेवढ्यात राहुल धावत येतो। राहुल लगेच आता अद्वैतला आणि त्या वेंडरची जी काही गचंडी अद्वैतने धरलेली आहे तर ते सोडवतो, त्याला शांत करतो। तेव्हा आता अद्वैतला इतका दम लागलेला असतो, अद्वैत खूप घाबरा होतो, त्याला अस्थमेचा त्रास असल्यामुळे तो आणखीनच दमछाक होतो। तेव्हा आता कला ही रागाने माळीकर आणि जो काही राहुल आहे यांच्याकडे बघतच असते, तिचं बारीक लक्ष आता ह्या दोघांवर असते। तेव्हा आता अद्वैत अगदी दम टाकत म्हणतो की राहुल, अरे हे बघ ना, हा माळीकर आणि आपले किती दिवसांचे यांच्याशी जुने संबंध आहेत, त्यांनी हिऱ्यांची अफरातफर केली तर ते मान्यच करत नाही। मी त्यांना अगदी जीव तोडून हे सर्व विचारतो पण तरी सुद्धा ते कबूल होत नाही। तेव्हा आता राहुल मुद्दाम खोटी आशा दाखवतो की हे बघ दादा, अरे तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, चल बरं आपण जाऊयात। तेव्हा आता अद्वैतला खूप त्रास होत असतो तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा अद्वैत साहेब, तुम्ही घरी जा आणि कलाला म्हणतात की कला मॅडम, तुम्ही अद्वैत साहेबांना घरी घेऊन जा, त्यांना खूप त्रास होतोय। कला म्हणते की ठीक आहे। तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की यांच्याकडून कसं वधून घ्यायचं आहे ते माझ्याकडे लागले आणि 1 मिनिट अगोदर तुम्ही सहाय्य करून जा। तेव्हा आता राहुल म्हणतो की एक काम करा, कला आणि दादा तुम्ही पुढे व्हा, मी सहाय्य करून येतोय, तुम्ही जा घरी, मी येतोच। तेव्हा आता कला ही अद्वैतला धरते आणि सावकाश सावकाश असं करत आता ती अद्वैतला घरी घेऊन जायला निघते। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब ते वेंडरला अगदी धमकावतात, त्याला अगदी घाबरत म्हणतात की सांग खरं, जे काही खरं आहे ते सर्व खरं सांग। तर आता कला आणि अद्वैत जेव्हा बाहेर येतात, अद्वैतला काही सुचत नाही। अद्वैत आता पूर्णपणे दम भरलेला असतो। कला म्हणते की अरे हळूच, गाडीची किल्ली तू मला दे, मला हवी आहे। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ खरे, तू मला आणखीन टेन्शन देऊ नकोस, एकतर मला खूप टेन्शन आहे। त्यावर आता कला म्हणते की हे बघ, तू स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे, बस बरं लवकर तू। तेव्हा आता अद्वैत हा बाजूला बसतो आणि कला ही आता गाडी चालवायला बसते आणि ती अद्वैतला शेवटी घरी घेऊन जाते। त्यानंतर आता राहुल थोडासा बाहेर येतो आणि लगेच गौरवला फोन करतो की हॅलो गौरव, अरे इथे पोलीस स्टेशनला खूप मोठी वाट लागलेली आहे। तेव्हा हे ऐकून गौरवला तर खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा घडलेला सर्व काही प्रकार आता राहुल गौरवला सांगतो। हे ऐकून तर गौरवला आणखीनच राग येतो आणि टेन्शन येते। जे काही पोलीस स्टेशनला घडलेले आहे ते सुद्धा सर्व काही आठवते आणि राहुल सर्व काही आता त्या गौरवला सांगत असते। तेव्हा आता गौरव म्हणतो की हा अद्वैत आणि कला हे जास्त शहाणपणा करायला लागलेले आहेत, त्यामुळे काय वाटेल ते कर, परंतु आता त्या जे काही वेंडर आहे तर त्याला घोळत घे, त्याला गायब कर, परंतु किती काही झाले तर वेंडरला तू पोलीस स्टेशनला जाऊन सोडव आणि किती काही झाले तरी ती कला आणि अद्वैतच्या हाती लागायला नकोय, कळले ना तुला। आणि हे बघ राहुल, मी प्रत्यक्षात तर तिकडे नाही येऊ शकत आणि जर मी तेथे दिसलो तर अद्वैत आणि कला यांचा डाऊट हा क्लिअर होईल। तेव्हा आता राहुल हे सर्व ऐकून म्हणतो की हो, मी बघतो की काय करायचं आहे ते। त्यानंतर आता कला आणि अद्वैत घरी येऊन पोहोचतात तर आता कला हिने गाडी चालवली असते, अद्वैत पूर्णपणे घाबरूनच बसलेला असतो। तेव्हा आता कला ही चांदेकरला म्हणते की चांदेकर, अरे चल आपण घरी पोहोचलो सुद्धा। तेव्हा आता अद्वैत तिला म्हणतो की खरे तुला काय गरज होती असं वागण्याची, आणि मला प्रॉमिस कर बरं, तू परत असं काही वागणार नाही, अगदी जीव मुठीत ठेवून मी बसलो होतो। त्यावर आता कला म्हणते की अरे चांदेकर, तू आत्ता माझ्याशी भांडणार आहेस का, चल आतमध्ये। अद्वैत म्हणतो की नाही, तुम्हाला प्रॉमिस कर की तू यापुढे असं काही करणार नाहीस। तर कला म्हणते की बरं ठीक आहे, नाही करणार मी असं काही, आणि चल आता आपण जाऊयात। तेव्हा आता कला आणि अद्वैत आत येतात तर आता श्रीकांत आबांना म्हणत असतो की आबा, तुम्ही मला सांगायचं होतं, पोलीस स्टेशनला माझी भरपूर ओळख होती। तेव्हा आता आबा म्हणतात की अरे तू काळजी करू नकोस, अद्वैत आणि कला आहेत ना, ते दोघे सुद्धा अगदी भक्कम आहेत। आणि तेवढ्यात अद्वैत आणि कला आत येतात। तेव्हा आता अद्वैतची ती अवस्था बघून आबा विचारतात की अरे अद्वैत काय झालं, अनामिका आणि सोम सगळेजण बाहेरच असतात। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही, काही नाही। तर आबा विचारतात की अरे अद्वैत, तब्येत ठीक आहे ना तुझी। तर कला त्याला सोफ्यावर शांतपणे बसवते। आता अद्वैत म्हणतो की हो आबा। तेव्हा लगेच आता सरोज म्हणते की अरे ठीक कसं आहे, काय झालं, तुझ्या चेहऱ्यावर किती थकवा जाणवतोय, आणि हे बघ अगोदर तू गोळी घे आणि जाऊन झोप, तो माणूस पोलीस स्टेशन मध्ये आहेच। तर लगेच आता आबा विचारतात की अरे मग पुढे काय झाले। तेव्हा आता कला म्हणते की नाही, तो काही बोलतच नाही, तो सांगायला तयार नाही, तो काही अगदी मान्य करायलाच तयार नाही म्हणून। तेव्हा रोहिणीचा जीव तर अगदी घाबरण्याचा होत असतो की
नक्की आता काय होईल, सगळं काही राहुलवर तर येणार नाही ना. तेव्हा आता कला म्हणत असते की हो ना, जोपर्यंत तू काही बोलत नाही तोपर्यंत तर आपण काहीच करू शकत नाही म्हणून. तेव्हा आता सरोज म्हणते की इतकी वर्ष झाली आपण त्यांच्यासमोर काम करतोय आणि इतक्या वर्षापासून त्यांच्यासोबत हिऱ्यांचा जो काही व्यापार आपण करतोय, तरी सुद्धा त्याने आतापर्यंत एका पैशाने आपल्याला फसवलेलं नाही, परंतु तो इतक्या अचानक कसा इतका पलटला असेल. तेव्हा आता कला म्हणते की हो ना, चांदेकरने त्याला बोलण्यासाठी इतका प्रयत्न केला होता, परंतु तरी सुद्धा तो काही बोलायला तयारच नाही. तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की हे बघ, आता पोलिसांनी जबाबदारी घेतलेली आहे, त्यामुळे पुढे काय करायचं आहे हे तू बघ आता. तेव्हा आता लगेच सोहम म्हणतो की हो ना आबा, तुम्ही एकदम करेक्ट बोलतात. आणि तसंही कुणाला इतके दिवस जेलमध्ये राहायला आवडतं, कधी ना कधी तो खरं तर बोलेलच, हो की नाही आबा. तर आबा म्हणतात की हो, चला आता हा विषय सोडून द्या. अंबाबाईच्या कृपेने मात्र आपण शेवटी त्या म्हणजे वेल्डरपर्यंत तर पोहोचलेलो आहोत, त्यामुळे इथून पुढे सुद्धा अंबाबाईच्या कृपेने सर्व काही ठीकच होईल. आणि आबा अद्वैतला म्हणतात की जा तू आतमध्ये आराम कर जाऊन. त्यानंतर आता सोहम आता रूम मध्ये जेव्हा येतो तेव्हा अनामिका आता जे काही सोहमने पेंटिंग काढलेलं असतं तर त्यात काहीतरी रंगवत असते. सोहमला आता हे बघून तर आनंद वाटतो, परंतु तो विचारतो की अनामिका काय, माझ्या पेंटिंगवर तू काय करतेस, आणि चल कंटिन्यू कर तुझं कंटिन्यू, मला काही फरक नाही. आता तो अगदी प्रेमाने तिच्याशी बोलत असतो. आणि आज मात्र एक गोष्ट अगदी बेस्ट झाली खरंच, फायनली आपल्या अद्वैत दादाच्या केसमधील जो एक संशयित आहे तर तो सापडला. तेव्हा हे तर ह्या दृष्टीने चांगलंच झालं. अनामिका आता फक्त हसते आणि अनामिका आता म्हणते की सोहम तू का मूर्ख आहे, तुला याची कारणं बघायची आहेत का. आता अनामिकाचं हे बोलणं ऐकून मात्र आता सोहमला खूप वाईट वाटतं आणि अनामिकाने जे काही आता तेथे लिहिलेले आहे तर ती आता त्याला दाखवते की आता घरच्यामध्ये जी काही जबाबदारी आहे ती मात्र शून्य आहे. आणि सोहमला म्हणते की वासना जे काही लिहिलेलं आहे की तुझी या घरामध्ये काय, तू अगदी जे काही करतो त्या बाबतची तुझीही किंमत, घरामध्ये शून्य किंमत असणे आणि कोणतीही आता जबाबदारी व्यवस्थित पार न पाडणे. अनामिका म्हणते की अरे वासना काय लिहिले की कोणत्याही आता घरामध्ये तुला शून्य किंमत असणे आणि कोणत्याही गोष्टीत सहभाग नसणे, आणि तू जे काही आता हे निर्णय घेतोस तर ते कोणीही सिरियसली न घेणे. कारण बाहेर आता सोहम जे काही बोललेले आहे तर अनामिकाला वाटते की खरंच सोहमला काडीची या घरामध्ये किंमत आहे आणि त्याच्या मतांना सुद्धा कोणतंही व्हॅल्यू नाही म्हणून. आणि आता म्हणते की हो ना, भरपूर कारणं होती तुझ्या बाबतीत, परंतु जो काही आता हा कॅनव्हास कमी पडला असता तर सोहमला आता भलताच राग येतो आणि अनामिका काही बोलायची थांबत नसते. ती म्हणते की थोडक्यात तर काय, गुड फॉर नथिंग. तेव्हा आता सोहमला इतका राग येतो आणि तो अनामिकावर इतका ओरडतो की बास बास कर अनामिका, वाटेल ते मला बोलू नकोस आणि दरवेळेस मी तुझं ऐकून घेणार नाही. आणि लक्षात ठेव, कोणीही मला काही बोलेल आणि ते मी ऐकून घेईल. म्हणून तो आता जो काही ते अनामिकाने लिहिलेलं आहे तो कागद फाडतो आणि बाजूला चिरुट्या करून फेकून देतो. आता सोहम जे काही राग आल्यानंतर घरातील आता इकडे तिकडे सामान फेकत असतो. अनामिका मुद्दाम डोळ्यामध्ये पाणी आणते आणि म्हणते की सोहम थांब प्लीज, असं करू नकोस. आणि लगेच आता दरवाजा उघडून बाहेर आता सोहम जे काही वागत आहे ते मुद्दाम दाखवायला जाते. दरवाजात येऊन ती आता आरडाओरड करत असते की सोहम शांत हो प्लीज, सोहम शांत हो. आता घरच्यांसमोर मुद्दाम सोहमचं हे कारस्थान येण्यासाठी हा ईचा वागण्याचा एक भाग असतो. तेवढ्यात आता रजनी, आबा, श्रीकांत हे सगळेजण धावत येतात. रजनी आता हे सगळेजण हा जो काही घडलेला प्रकार आहे तो बघून तर आता थक्क होतात. रजनी घाबरतच सोहम जवळ येते. कला आणि अद्वैत सुद्धा धावतच येतात आणि सरोज सुद्धा. रजनी विचारते की सोहम अरे हे सर्व काय सुरू आहे. तेव्हा आता आबा आणि बाकीचे सर्वजण घरामधील जो काही पसारा आणि जी तोडाफोड झालेली आहे ते बघून मात्र आता आबांना प्रचंड राग येतो. तेव्हा आता रजनी विचारते की अरे हे सर्व काय चालले. तेव्हा लगेच आता सोहम इतका ओरडतो की या सगळे या आणि या सगळे या घरातल्यांनी बघा की मी कसा बावट आहे, मला कोणत्याही गोष्टी समजत नाही, मी किती बावटाचा आहे. या बघा मी कसा आहे, मला घरामध्ये कोणतीही किंमत नाही, मी कसा शांत आहे, घरामध्ये कोणीही कोणत्याही विचारात मला घेत नाही. त्यावर आता रजनी म्हणते की सोहम अरे तू हा काय करतोस. तेव्हा आता सोहम ऐकायला तयारच नसतो. सोहम म्हणतो की नाही या घरामध्ये मला सगळेजण आता अगदी ग्रहात धरले जातात, कारण मी सगळ्यांना अगदी शांतपणे सगळं काही ऐकून घेतो, सगळ्यांचं समजून घेतो. श्रीकांत आता ओरडतो की सोहम गप्प रहा, परंतु सोहम आता हातामध्ये एक चमचा घेत आता अगदी धमकावत म्हणतो की नाही राहणार. तो सुद्धा आवाज चढूनच बोलतो. अनामिका आता जो काही तमाशा सुरू आहे तर तो लांबून बघत अगदी तिला आनंद होत असतो. त्यावर तर सोहम भलताच चिडलेला असतो. सोहम म्हणतो की हे बघा काय मी या घरामध्ये शांत राहतो त्याचं कारण मला आता कळलेलं आहे. कारण मला कळलेलं आहे की मी बिझनेस मध्ये सहभागी नाही.
पैसे कमवत नाही, मी फक्त पेंटिंग करतो आणि त्यामुळे मला या घरामध्ये काडीची किंमत नाही. आणि श्रीकांत समोर येतो आणि बाबा तुम्हीच म्हणाला होतात की मी काय करतो ते, मगाशी तर तुम्ही बोलून दाखवले आणि तुमचा नेमका काय प्रॉब्लेम आहे, म्हणून आता तो श्रीकांतवरच ओरडतो. तेव्हा आता आबा पुढे येतात आणि सोहमला शांतपणे समजावतात की सोहम, माझं तू ऐकून घे, आतापर्यंत जे काही झाले ते सर्व काही विसरून जा. आणि आबा आता सगळ्यांना म्हणतात की हे बघा, आपण सगळेजण बाहेर थांबूयात, आता जे काही झालेले आहे ना सगळे अगदी शांतपणे आता हे सर्व ऐकून घ्या आणि सोहमला थोडा वेळ एकटेला राहून द्या. आणि सोहमला ते तेथे शांतपणे एकट्याला बसायला सांगतात. तर रजनी सुद्धा तेथेच बसते आणि आबा मात्र आता सगळ्यांना बाहेर जाण्यासाठी सांगतात. तेव्हा सोहमची ही अवस्था बघून रजनीला खूप असं वाईट वाटतं, ती रडत असते. तेव्हा आता अनामिका दरवाजा लावून घेते आणि नेलपेंटची जी बॉटल आहे तर ती उचलत आता अगदी सोहमकडे बघून हसत असते. आणि सोहम, मला तर हेच हवं होतं की तो एकदम ट्रेसमध्ये गेलेला, तू वेंधळेपणा करून जर इतका ट्रेसमध्ये झाला की काय, किंवा चिडचिड करून तू इतका ट्रेसमध्ये गेला काय, शेवटी जे काही माझं लक्ष आहे तर ते साध्य झालेच. त्यानंतर आता कला आणि अद्वैत इकडे रूममध्ये येतात. तर कला ही आता अद्वैतला सांगत असते की खरंच या घरात आल्यापासून मी सोहमला कधीही इतकं चिडलेलं बघितलं नव्हतं, नक्की सोहमला इतकं चिडायला काय झालं असेल. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हो ना, तू तर आता आलीस, मी तर कधी त्याला लहानपणापासून सुद्धा असं कधी बघितलेलं नव्हतं, नक्की असं त्याला इतकं चिडायला काय झालं होतं काय माहिती. तेव्हा कला ही अद्वैतला विचारते, तिला खूप विचार येतो आणि ती चांदेकरला विचारते की अरे चांदेकर, त्याचं आणि अनामिकेचं जे काही आहे तर ते व्यवस्थित चालू तर असेल ना. तेव्हा आता कलाने असं विचारल्यानंतर अद्वैत म्हणतो की हो हो घेतली, परत तू शंका घेतलीस. खरं सांगायचं म्हणजे बायका ह्या पुरुषांच्या आयुष्यामध्ये आल्या तर मनस्ताप हा होतोच, आणि तू नाही का माझ्या आयुष्यात आल्यापासून सारखी कटकट करत असते आणि त्या गोष्टीचा खरंच मला सुद्धा किती मनस्ताप होतोय. त्यावर आता हे ऐकून कला म्हणते की अरे ही कोणती पद्धत आहे तुझी टोमणा मारण्याची, आणि ही सगळं बोलण्याची काही पद्धत आहे का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मग चुकीचं मी काय बोललो, जे खरं आहे तेच बोललो ना, मी जे खरं आहे तेच बोललो. आणि आता हेच बघ की आता तू बघ की मी काय काय बोललो ते. अगोदर तू राहुलवर शंका घेतली आणि नंतर त्या बिचाऱ्या वेंडरवर. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ चांदेकर, तू लक्षात ठेव, माझा हा जो काही शंकाचा स्वभाव आहे, मी शंका घेते, त्यामुळेच तो वेंडर आपल्या हाती लागलेला आहे, हे लक्षात ठेव. फक्त त्या वेंडरने आता सर्व काही कबूल करून दे, म्हणजे आपोआप सगळ्या काही गोष्टींचा उलगडा होईल म्हणून. त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आता आबा आणि बाकीचे सर्वजण नाश्ता करत असतात. आबा आता अद्वैत आणि कलाला सांगत असतात की हे बघ, जितक्या लवकर हा गुन्हा कबूल करेल तितक्या लवकर मात्र तो जे काही गुन्हेगार आहे तर तो आपल्या हाती लागेल. त्यामुळे आता यापुढे मात्र जे काही आपल्याला करायचं आहे ते सगळे खंबीरपणे अगदी प्रयत्न करावे लागतील. आता सगळेजण तेथेच असतात. तर कला म्हणते की आपण इतके प्रयत्न करून सुद्धा त्याने जर आपल्या सगळ्यांच्या समोर तोंडच उघडलं नाही तर आपण काय करणार आहोत. तेव्हा आता आबा असं म्हटल्यानंतर नैनाला तर खूप भलताच राग येतो. नैना म्हणते की ह्या म्हाताऱ्याने सुद्धा आता जरा गप्प बसायला हवं, याला काय गरज आहे इतकी चौकशी करून. तेव्हा आता सरोज विचारते की पण हा वेंडर आहे तर तो हाताला लागलाच कसा, आणि मुळात म्हणजे तो संशयित आहे हे तुम्हाला समजलंच कसं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो आई ते सगळं काही खरेमुळे झाले, त्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. तेव्हा आता सर्वजण अगदी कलाकडे कौतुकाने बघत असतात, परंतु राहुल आणि रोहिणी यांना तर भलताच राग येतो. तेव्हा आता अद्वैत सांगतो की हे बघा, आपल्याकडे जे काही हिरे आहे तर ते बदलले गेले होते ह्या एका धाग्यावरून. आय मीन म्हणजे त्यांच्या कंपनीतील ह्या एका माणसाने साक्ष दिली होती म्हणून मला बेल मिळाली होती, परंतु त्यावेळेस मात्र तो वेंडर गायब होता. आणि जेव्हा मी आता मार्केटमध्ये गेलो होतो तर अचानक तो वेंडर आमच्या समोर आला होता आणि ज्या क्षणी तो आम्हाला बघून अगदी घाबरतच पळत सुटला, त्या क्षणी आम्हाला समजले की नक्की काहीतरी घोळ आहे आणि हा सुद्धा संशयित आहे म्हणून. तेव्हा आता आबा म्हणतात की हो ना, अगदी बरोबर, आणि गुन्हेगाराच्या मनामध्ये जर काळं असेल तर शेवटी तो सर्वांच्या समोर येतोच आणि पकडला जातो. तेव्हा आता कला म्हणते की हो ना, जर पोलिसांनी त्यांना आपला इंगा दाखवला तर बरोबर तो आपला गुन्हा अगदी कबूल करतो. राहुल आणि रोहिणी यांची तर अगदी पायाखालची जमीन सरकते. राहुल तर खूप आता घाबरतो. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र ही कोर्टामध्ये केस आलेली असते आणि आता जे जज साहेब आहे तर त्या वेंडरला विचारतात की सारडा म्हणजे जी काही डील होती त्यामध्ये तुम्हीच आता ह्या हिऱ्यांचा सप्लाय केला होता. तेव्हा आता लगेच तो माळवीकर सगळं काही आपल्या अंगावर घेतो आणि ह्या सगळ्यामध्ये माझाच हात आहे असं कबूल करतो. तेव्हा मात्र आता कलाला इतका आनंद होतो आणि अद्वैतला सुद्धा. तेव्हा आता जज साहेब सांगतात की हे बघा, आता चांदेकरांच्यावर जो काही आरोप होता तर तो सिद्ध झालेला आहे,
म्हणजे ते गुन्हेगार नाहीत, ते निर्दोष आहेत, त्यांची आता सुटका हवी. कलाला इतका आनंद झालेला असतो आणि ती अद्वैतच्या हातामध्ये हात देत असते आणि आता कला दोन्ही त्याचे हात पकडते आणि खुशून म्हणते की अरे चांदेकर तू जिंकलास. तेव्हा अद्वैत तिचे हात पकडतो आणि म्हणतो की तू की आपण. तेव्हा आता कला लाजतच त्याच्याकडे बघत असते. तेव्हा मित्रांनो, कला आणि अद्वैत हे दोघेही अगदी प्रेमाने आज एकत्र येतात, दोघेही खुश असतात. पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.